आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ज्ञानच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्ञानच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे प्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा अलौकिक महिमा प्रगट करतायत. आपण आपला आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांच्या आषाढी वारीच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालेलो आहोत. या सोहळ्यामध्ये विशेष असा सोहळा आणखी आनंद द्विगुणित करणारा असा आहे तो म्हणजे आज
वैकुंठवासी परमपूज्य परमश्रद्धेय गुरुनाम गुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांची आज पुण्यतिथी आहे. देवाच्या सोहळ्यामध्ये हा संतांचा सोहळा एकत्रित आलेला आहे आणि जीवनात देव आणि संत हे एकत्र आले का जीवाचं कल्याण निश्चितच आहे. म्हणून इतर कोणाचाही संबंध नाही आला तरी काही हरकत नाही, की बिघडत नाही, परंतु जीवनात देवाचा आणि संतांचा संबंध अवश्य यायला हवाच. त्याच्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे, सफलता आहे, पूर्णता आहे. म्हणून या देवाच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये वैकुंठवासी परमपूज्य परिश्रद्धेय लक्ष्मण महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आज हा संपन्न होत आहे. म्हणून देवाला आपल्या संतांचे केलेले उत्सव फार भाग महत्त्वाचा सांगणार आहे. देवाला संतांचे उत्सव करणं हे खूप आवडतं. नव्हे नव्हे संतांचे सोहळे करणं हे देवाचं ब्रीद आहे. ब्रीद देवाची प्रतिज्ञा आहे. ज्या वेळेला ज्ञानोबा राय, नामदेवराय ही सर्व संत मांदियाळी तीर्थयात्रा करून आल्यानंतर याच पंढरी क्षेत्रामध्ये देवाने एक निर्णय घेतला. तो रुक्मिणी मातेच्या आग्रहाने. रुक्मिणी माता देवाला म्हणाली, देवा, आपला नामदेवराय, ज्ञानोबाराय ही सर्व संत मांदियाळी तीर्थयात्रा करून आलेली आहे आणि त्यांचा मौंद्याचा कार्यक्रम हा व्हायला पाहिजे आणि तो कार्यक्रम तुम्ही संपन्न केला पाहिजे. कारण आपल्या भक्ताचे सोहळे करणं देवा हे तुमचं ब्रीद आहे. संभ्रम सोहळा देवा, आपल्या दासाचा सोहळा करणं हे तुमचं ब्रीद आहे. आपल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे. देवा हे तुमचं ब्रीद आहे. म्हणून या संत मांदियाळीचा हा मौंद्याचा कार्यक्रम, हा सोहळा तुम्ही संपन्न करायला हवा. म्हणून हा सोहळा मौंद्याचा कार्यक्रम पंढरी क्षेत्रामध्ये देवाने फार मोठ्या उत्साहाने केलेला आहे, फार मोठ्या उत्साहाने केलेला आहे. म्हणून देवाला आपल्या भक्तांचा सोहळा करणं अतिशय आवडत असल्यामुळे या आपल्या सोहळ्यात आपल्या भक्तांचाही पुण्यतिथीचा सोहळा आलेला आहे. म्हणून देवाला याचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. वैकुंठवासी परमपूज्य लक्ष्मण महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज यांच्या तालमीतून तयार झालेले हे त्यांचे 4 प्रमुख शिष्य वैकुंठवासी परमपूज्य परमश्रद्धेय बंकट स्वामी महाराज, वैकुंठवासी परमपूज्य परमश्रद्धेय लक्ष्मण महाराज, वैकुंठवासी परमपूज्य परमश्रद्धेय मारुती महाराज आळंदीकर आणि वैकुंठवासी परमपूज्य
परमश्रद्धे मामासाहेब दांडेकर हे 4 प्रमुख शिष्य जोग महाराजांचे. अगोदर सुरुवातीच्या काळात हे 2 शिष्य इगतपुरी इथेच जोग महाराजांना प्राप्त झाले. जोग महाराजांचे बंधू आपल्या नोकरीच्या निमित्ताने इगतपुरीला आले असताना त्यांच्याकडे जोग महाराज गेले. इगतपुरी इथे थांबल्यानंतर भक्तांच्या मांदी आळेला भक्त मिळालेले अधिक आवडतात म्हणून इगतपुरीतील काही जी भक्त मंडळी त्यांना जोग महाराज आलेले आहेत हे कळल्यानंतर त्यांनी निमंत्रित करून भजन भक्ती सोहळा करण्याचा आग्रह धरला. जोग महाराज त्यांच्यामध्ये मिसळून सुंदर रीतीने भजन कार्यक्रम सोहळा करू लागले आणि त्याच कालखंडामध्ये छोटेसे लक्ष्मण महाराज आणि बंकटस्वामी महाराज हे तिथेच इगतपुरीला होते. तेही या भजनात येऊ लागले आणि आल्यानंतर सुंदर आवाज भजन चांगलं करणारे हे पाहून जोग महाराजांना खूप आवडले आणि लोकांनी सांगितलं, महाराज यांना तुम्ही घेऊन जा, यांना तयार करा. मग जोग महाराजांनी त्यांच्या आग्रहानुसार यांना आपल्या बरोबर घेतलं आणि पुण्याला यायला निघाले. भंडारा डोंगर दाखवला, इथे तुकोबारायांच्या गाथेचं पारायण करा, अनुष्ठान करा, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं पारायण सांगितल्यानुसार त्याप्रमाणे अनुष्ठान केलेले आहे. साधना ही चांगल्या प्रकारे जोग महाराजांनी यांच्याकडून घडवून घेतली. त्याबरोबरच त्यांना ज्ञानेश्वरीचे शिक्षण दिलं. लोणावळ्याला पाहून तिथे अमृतानुभवाचंही शिक्षण दिलं. तिकडे डेहराडूनला पाठवलं, उत्तर प्रदेशातही पाठवून तिकडे शिक्षण त्यांना चांगल्या प्रकारे घ्यायला लावलं. आणि जोग महाराजांनी त्यांना, आता आपण ही वारकरी संप्रदायाची साधना चांगल्या प्रकारे अनुष्ठानात आणलेली आहे, आता हीच अनुष्ठानाने समाजाला द्या. म्हणून जोग महाराजांनी यांना प्रेरणा दिली, सूचना दिली आणि मग कीर्तनाची सेवा करायला लावलं. अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर मग यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या वारकरी संप्रदायाचं साधनेचं स्वरूप समाजामध्ये रुजवलं. खूप चांगल्या प्रमाणात त्यावेळच्या कठीण कालखंडात देखील पायी जाणं, बैलगाडीने जाणं, बग्गीमध्ये जाणं, यात जाऊन गावोगाव प्रचार दौरा करून यांनी खूप मोठा वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. वारकरी शिक्षण संस्था ज्या वेळेला मग स्थापन झाली 1917ला, त्यावेळेला 3 वर्षाच्या कालखंडात जोग महाराज तोपर्यंत होते, 1917 ते 1920 पर्यंत. आणि मग जोग माऊलीच्या चरणी विलीन झाले. तिथून पुढे बंकटस्वामी महाराजांकडे ही वारकरी शिक्षण संस्थेची अध्यक्षपदाची धुरा आली. जो बंकटस्वामी महाराज गेल्यानंतर मग ही अध्यक्षपदाची धुरा परमपूज्य लक्ष्मण महाराजांनी खूप चांगल्या प्रकारे सांभाळली. मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, आदर्श साधनेचा दिला. आणि 52 साली लक्ष्मण महाराजही भगवतचरणी विलीन झाले. आता त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून लक्ष्मण महाराजांचा पुण्यतिथीचा अमृत महोत्सव करण्याचं परमपूज्य गुरुदेव बाबांनी मनावर धरलेलं आहे. फार गेल्या वर्षापासून या पुण्यतिथीच्या सोहळ्याची जोरदार तयारी चालू आहे. आता इथेही चालू आहे आणि चालणार आहे. आता तो काल माघ शुद्ध दशमीच्याच वेळेच्या उत्सवातच हा
लक्ष्मण महाराजांच्या पुण्यतिथीचा अमृत महोत्सव भव्य प्रमाणात संपन्न होणार आहे. मागे 2 उत्सव झाले. गुरुवर्य बाबांचाही सोहळा झाला, त्यानंतर भजनी मठात माघ शुद्ध दशमीच्या महोत्सवाचाही शताब्दी महोत्सव संपन्न झाला आणि आता त्याच्याही चढता मोठा हा 3रा अमृत महोत्सव लक्ष्मण महाराजांच्या पुण्यतिथीचा इथे भव्य प्रमाणात होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी ती वेळ ध्यानात ठेवायची आहे आणि यायचं आहे त्या भव्य उत्सवाला. देवाला आवडणारा हा भक्तांचा सोहळा आहे. देव म्हणतात माझ्या भक्तांचं जे गुण करतात ते मला प्राणाईपेक्षा फार आवडतात. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भक्ताच्या चरित्राची जे प्रशंसा करतात ते देवाला प्राणाईपेक्षा फार आवडतात. म्हणून देवाला आवडणारेच भक्त लक्ष्मण महाराज होते. खूप साधनानिष्ठ, एकांतनिष्ठ असे निरपेक्ष निष्काम स्वरूपाचे आणि देहभाव विवर्जित. भक्त ऐसे जाना जे देही उदास. आपण जेवलो की नाही याची आठवण राहायची नाही लक्ष्मण महाराजांना कधी. माझं जेवण झालंय ना. तर या प्रकारे देहभाव विवर्जित राहून विषय तो त्यांचा झाला नारायण. या पद्धतीने लक्ष्मण महाराजांनी खूप साधना चांगल्या प्रकारे अनुष्ठानात आणली, मुलांना चांगल्या प्रकारचा आदर्श दिला. तर त्यांच्या पुण्यतिथीचा अमृत महोत्सव 75वा हा पुण्यतिथी सोहळा त्यांचा कुठे इथे भव्य प्रमाणात संपन्न होणार आहे. आपण त्यात सहभागी व्हायचा आहे. हा सोहळा इथे पंढरपुरात आल्यामुळे गुरुवर्य बाबांनी इथेच तो सोहळा चांगल्या प्रकारे करायचा, म्हणून हा पुण्यतिथीचा सोहळा हा इथे संपन्न होत आहे आणि त्यातील ही सेवा त्यांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. तेव्हा संतांचंच काही गुणगान करावं, संतांचाच महिमा काही सांगावा, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा संतांचा अलौकिक महिमा सांगणाराच अभंग या निमित्ताने मी आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. अभंग असा आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा. संत जीवन हे एक अलौकिक असं जीवन आहे. मानवी जीवन आणि संत जीवन या दोन्हीमध्ये महदंतर आहे. जरी संत हे मानवी तनु धारण करून असले तरी इतर मानव आणि संत याच्यात मात्र महदंतर आहे. इतर मानवाप्रमाणे संतांना समजूच नाही. संत हे वेगळं विशेष असं अलौकिक जीवन आहे. मानवी जीवनात आणि संत जीवनात काय अंतर आहे असं? तर मानवी जीवनात आणि संत जीवनात काय अंतर आहे हे तुकोबरायांनी एका अभंगात 2-3 दृष्टांताने स्पष्ट केलेलं आहे. संत जीवन हे मानवी जीवनापेक्षा कसं अलौकिक विशेष जीवन आहे. तुकोबराय दृष्टांत सांगतात. दही आहे, दही आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण त्या दह्याचं घुसळण करतो. घुसळण केल्यानंतर त्या दह्यातून काय निघतं? लोणी निघतं. आणखी काय निघतं? ताक निघतं. दह्याच्या घुसळण्यातून लोणी निघतं आणि ताकही निघतं. म्हणजे दोन्हीचीही उत्पत्ती निर्मिती कुठून आहे? दह्यातूनच आहे. मग दोन्हीचीही निर्मिती जर एका दह्यातूनच आहे तर दोन्ही एका किमतीत मागायला काय हरकत आहे? दह्याची ये अंगी निगेता करोणी, दह्याची अंगी निगेता करोणी, एका मुले दोन्ही मागून एका मुले दोघी मागून
जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, दह्याची अंगी निघे ताक लोणी. लोणी दह्याची अंगी निघे, ताक दह्याची अंगी निघे. दोन्हीची उत्पत्ती एका दह्यातूनच आहे. मग दोन्ही एका किमतीत मागायला का हरकत आहे का? तुकोबारा म्हणतात चालणार नाही. एका दह्यातूनच जरी दोन्ही निर्मितीची ही स्थिती आहे, तरी एका मोले दोन्ही मागू नये. का मागू नये? दोन्हीत फार अंतर आहे म्हणून. लोणी जे आहे ते दह्यातलं सार आहे, सार. आणि ताक हे आसार आहे. दह्यातून जे लोणी निघतं त्या लोण्यातून आपल्याला तूप मिळतं, तूप. आणि ताक जे निघतं ताकातून काय मिळतं? काही नाही. ताक म्हणजे ताक. ताक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगू का? ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शीत देखील ज्याला पचत नसल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसा तरी 2 दिवस ढकलशील. लोणी हे दह्यातलं सार आहे, ताक हे आसार आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात दोन्हीत महत् अंतर आहे. म्हणून दोन्ही एका किमतीत मागू नये. एका मोले दोन्ही मागू नये. एकाच किमतीत दोन्ही मागू नये. आणि आणखी एक महत्त्व सांगतो, जर एखादा कोणी दोन्ही एकाच किमतीत मागू लागला तर त्याच्यातून त्याची किंमत होईल. कोणाची? मागणाऱ्याची. याला काय कळतंय? दोन्हीत जसं अंतर आहे तसं तुम्ही आम्ही मानव आईच्या उदरातूनच या भूतलावर जन्माला आलो आणि संतही मातेच्या उदरातूनच या भूतलावर जन्माला येतात. दोघांची मानवी तनूच आहे. पण तुकोबारा म्हणतात दोन्ही एक प्रकारे समजू नये, याप्रमाणे अंतर आहे. दुसरा एक दृष्टांत देतात तुकोबारा. आपण या भूतलावर परिभ्रमण जर करू लागलो तर भूतलावर वरच्यावर देखील वेगवेगळे दगड आपल्याला दृष्टोत्पत्तीस येतात. ढिसूळ अशा मोरमाचे दगडही दिसून येतात, गारगुटी दिसून येते, वेगवेगळे दगड आपल्याला दिसून येतात. वरच्यावरही वेगवेगळे दगड दिसतात. आणि या पृथ्वीचं खोदन जर केलं तर त्या भूगर्भातूनही आपल्याला वेगवेगळ्या जातीचे दगड आपल्याला सापडतात, त्या खाणी आपल्याला लागतात. आपण दक्षिणेकडे जर गेलो तर शहाबाद, तंदूर, कडप्पा आदी करून हे दगड पृथ्वीच्या पोटातून आपल्याला मिळतात. मध्य प्रदेशात गेलो तर कोटा, राजस्थानमध्ये जर गेलो तर मार्बल, हे वेगवेगळे दगड या भूगर्भातून आपल्याला सापडतात. हे जसे वेगवेगळे दगड आपल्याला भूगर्भातून भूस्थळावर पाहायला मिळतात तसं तुकोबारा म्हणतात. आणखी एक सांगू का तुम्हाला? हिरा हा देखील आपल्याला पृथ्वीच्या पोटातूनच मिळतो. हिरा देखील खनिज पदार्थातच मोडला गेलेला आहे. अनेक वेगवेगळे दगड जसे या पृथ्वीच्या खोदनातून आपल्याला मिळतात तसाच हिराही या पृथ्वीच्या खोदनातूनच आपल्याला मिळतो. मग दोन्हीलाही बरोबरीचं मानता येईल का? पोटी हिरागार मोठी लोईची सौसाठी करुण पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी लोईचा सौसाठी करुण पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी दोहोशी संसाठी करू नये, दोन्हीची बरोबरी करू नये. हिरा हा अनमोल आहे.
आणि गारगोटी हे बिन पैशात किती मिळू शकतात आपल्याला, तसा हिरा नाही. या पृथ्वीचा मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. ज्ञानोबा सांगतात, पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. असा अनमोल हिरा आणि गारगोटे त्या चमक्या म्हणतात काय भागात, बिन पैशात त्या किती मिळतात. जसं दोन्हीची बरोबरी करू नये तसं तुम्ही आम्ही मानव आणि संत बरोबरी करून. संत हा अलौकिक तेजोमय दैदिप्यमान असा हिरा आहे या भूतलावरचा. म्हणून तुका म्हणे, तैसे संत आणि जन दोहोसी समान भजू नये. दोन्हीला सारखं समजू नये. जरी मानवी शरीर असलं तरी सारखं समजू नये. तुकोबारा एका कावडीच्या अभंगातून जवळजवळ 30-40 दृष्टांताने हा एक सिद्धांत स्पष्ट करतायत. मी आपल्याला एका चरणातला भाग त्यात स्पष्ट करतो. आपण डबक्यात जर पाहायला गेलो तर तिथे आपल्याला डबक्यात काय दिसून येतं? पाणी. डबक्यात पाणी दिसून येतं. ओढ्यात आपल्याला काय दिसतं? पाणी दिसतं. नदीमध्ये काय दिसतं? पाणी दिसतं. सरोवरात काय दिसतं? धरणामध्ये काय दिसतं? पाणी दिसतं. आणि समुद्रामध्ये काय दिसतं? डबक्यातही पाणी, समुद्रातही पाणी आहे, नदीतही पाणी आहे. मग सगळ्या ठिकाणी जर पाणीच आहे, सत्तर समुद्राला नदी म्हटलं तर काय हरकत आहे? तुकोबरा म्हणतात नाही, चालणार नाही, समुद्राला नदी म्हणता येणार नाही. तसंच आपल्याला वेगवेगळे दगड दिसतात. आपण जर ज्योतिर्लिंग स्थानी गेलो तर ते भगवंताचं ज्योतिर्लिंग तिथे आपल्याला कसं दिसून येते? दगडाचं दिसून येतं. लिंगातही दगड आहे आणि इतरही दगड आहेत. मग लिंगाला जर दगड म्हटलं तर काय हरकत आहे का? तुकोबारा म्हणता नाही, समुद्राला नदी म्हणता येणार नाही, लिंगाला पाषाण म्हणता येणार नाही. तसं संतांना इतर मानवाला जळ आपण अभंग कावडीच्या अभंगात म्हटलेला आहे. तर त्या 30-40 दृष्टांत तुकोबारांनी दिलेले आहेत. त्यात मानवाचं आणि संतांचं अंतर दाखवलेलं आहे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे. संत जीवन हे एक अलौकिक हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरावर उंचीवर पोचलं जीवन म्हणजे संत जीवन आहे. अष्टपैलू दैदिप्यमान जीवन आहे. आणि तुम्ही आम्ही अतिशय खोल दरीत आहोत. असं संतांमध्ये आणि मानवांमध्ये अंतर आहे. आपल्याला मी आणखी एकेका शब्दातच दोन्ही जीवनाचा फरक लक्षात आणून देतो. संत जीवन जे आहे ना,
हे उपकारक आहे. संत जीवन हे उपकारक आहे. आणि तुमचं आमचं मानवी जीवन जे आहे ना ते उपद्रवक आहे. संत जीवन हे उपकारक आहे आणि आपलं जीवन हे उपद्रवक आहे. आपल्यापासून लोकांना पीडाच, लोकांना त्रासच. अहो तोंड पाहिल्यावरही त्रास आहे. तर आपलं तोंड पाहण्यात आल्यावर लोकांची हानीच होणार. काही कोणाचं काम झालं नाही का तो म्हणतो माझं आज एकही काम झालं नाही बा. का झालं नाही तेच काही कळत नाही. अपॉइंटमेंट घेऊन होतं, बोलवलं होतं, पण आज सकाळी फोनही केलेले होते, याय म्हटले होते, पण एकही काम झालं नाही. का झालं नाही तेच काही कळत नाही. हा म्हणला मला एक कळतंय, सांगू का काय. सकाळी उठल्या उठल्या तू कोणाचं तोंड पाहिलं होतं. काय म्हटलं जातं, सकाळी उठल्या उठल्या तू कोणाचं तोंड पाहिलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय, आपलं तोंड कोणाला पाहण्यात आलं तर लोकांची होणारी कामं होत नाही असं आपल्या श्रीमुख दर्शनाचं साफल्य आहे. लोकांची होणारी कामं होत नाही, लोकांना हानीच हानी भोगावी लागते. असं आपलं जीवन उपद्रवक आहे. पण संतांचं जीवन मात्र उपद्रवक नाही, ते उपकारकच आहे. नव्हे नव्हे उपकार करण्याकरताच ते इथे आलेले आहेत. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, साठी आले गरजा वैकुंठी. उपकार करण्याकरताच ते इथे आलेले आहेत. म्हणून संत जीवन असं अलौकिक जीवन आहे, उपकारक आहे. कोणी म्हणेल मग अशा संतांचं दर्शन आम्हाला होऊ शकेल का. नक्की होईल. कधी होईल, लायकी तितकी आपण मिळवल्यानंतर होईल. संतांचं दर्शन होण्याची लायकी आपण मिळवली पाहिजे, त्यावेळेला संतांचं दर्शन होईल. मग संतांचं दर्शन होण्याकरता लायकी तरी कोणती, तर जीवनात चांगलं काही घडावं याकरता एकच उपयोगाला येणार आहे, ते म्हणजे पुण्य. पुण्य हे जीवनात चांगलं घडवत असतं आणि पाप हे आपल्या जीवनात वाईट घडवत असतं. म्हणून वाईट ज्याने घडतंय ते पाप आपल्या जीवनात नसायला पाहिजे, आणि ज्याने चांगलं घडतं ते पुण्य आपल्या जीवनात आपण मिळवायला पाहिजे. पुण्य मिळवलं की चांगलंच घडत असतं, चांगलंच घडत राहतं. पुण्याचं फल कधी वाईट नाही आणि पापाचं फल कधी चांगलं नाही. पाप जीवनात वाईट घडवणार, पुण्य जीवनात चांगलं घडवणार. म्हणून चांगलं घडवण्याकरता आपण पुण्यच पुण्य मिळवत राहिलं पाहिजे. संत भेटण्याकरताही आपण तसं पुण्य मिळवलं पाहिजे. तू म्हणाल कशावरून म्हणता, ज्यांना ज्यांना संतांची भेट झाली त्यांनी आपल्याला हे सांगून ठेवलंय की मला संतांची भेट केव्हा झाली, मी पुण्य मिळवलं तेव्हा. त्या पुण्याच्या योगाने आम्हाला ही संतांची भेट झालेली आहे. तुकोबारांनाच विचारून आपण, तुकोबारा
तुम्हाला संतांचं दर्शन झालं केव्हा? तुकोबाराय म्हणतात, पूर्वी काय केलेलं पुण्य कुठे आज फळाला आलं. आणि पुण्य फळले बहुता देवाचा भाग्य उदयाचा ठसा. झालो तर मुख लोकैना, संत चरण पावलो. फळले बहुता देवाचा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख लोकैना, संत चरण पावलो. तुकोबाराय सांगतात, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे. अनेक जन्मच्या जन्म मी पुण्य केली, ती पुण्य कुठं आज फळाला आली. कोणतं पुण्य फळाला आलं? तुकोबार म्हणतात, कोणाच ठाऊक कोण पुण्य फळा आले. आजी देखील पाऊल. कोणतं पुण्य फळाला आलं कोणाच ठाऊक, पण पुण्य फळाला आलं म्हणून संतांची भेट मला झाली. ज्ञानोबारांना विचारा, पूर्वजन्मे सुकृते थोर केली, स्वते थोर केली. ती मनाची फळाची आली. फळाची आली. परमानंद माझी मानसी भेटी झाली. परमानंदाची मानसी भेटी झाली या अंगाची. ज्ञानोबाराय सांगतात, पूर्वजन्मी सुकृते थोर केली. एका जन्मात नाही म्हणत ज्ञानोबाराय, पूर्वजन्मी सुकृते थोर केली. ती माझा आजी फळासी आली. ती कुठं आज मला फळ द्यायला आली. काय परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संतांशी. तात्पर्य, संतांची भेट होण्याकरता पुण्य आपल्याकडे असायला पाहिजे. कोणी म्हणेल किती असायला पाहिजे? ते भेटतील इतकं असायला पाहिजे. किती असायला पाहिजे हे कोणीही कुठेही सांगितलेलं नाही की एवढं असायला पाहिजे. ते भेटतील एवढं मात्र असायला पाहिजे. ते भेटतील एवढं पाहिजे. इतर कोणती पद स्थानं प्राप्त होण्याकरता त्याची नियमित पुण्य दाखवलेली आहेत. इंद्र व्हायचंय कोणी म्हटलं, किती पुण्य पाहिजे? ज्ञानोबाराय सांगतात, 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे. शतमख संपत्ती स्वर्गीची, 100 यज्ञाची पुण्य पाहिजे, तो इंद्र होतो. ब्रह्मदेव व्हायचंय, कोण होतो ब्रह्मदेव? ते सांगितलेलं आहे. लागोपाठ 100 जन्म ब्राह्मणाचे घ्यायचे आणि त्याच्यात ब्रह्मकर्म करायचे. आचार्याचं काम नाही. यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रही षटकर्म ही सातत्याने 100 ब्राह्मणांच्या लागोपाठ जन्मात ज्या वेळेला केली जातील तो ब्रह्मदेव होतो. का 101 जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्मा आननोय. तात्पर्य, इतर पदस्थानं मिळवण्याकरता त्याची मर्यादित पुण्याची कक्षा सांगितलेली आहे. पण संत भेटण्याकरता किती पुण्य पाहिजे हे मात्र कुठंच सांगितलेलं नाही. पण भेटण्याकरता पुण्य पाहिजे हे मात्र निश्चित. किती पुण्य पाहिजे? नाथ महाराजांनी भागवतात एका ठिकाणी सांगितलेलं आहे. पण त्याचं संख्यात्मक स्वरूप मला तुम्ही सांगायचं आहे. आज नाही सांगितलं, उद्या सांगा, महिन्याने सांगा. संत भेटण्याकरता किती पुण्य असायला पाहिजे? ऐका ती ओवी. निष्कामता निज दृष्टी
अनंत पुण्ये कोट्यानुकोटी रोकड्या लाही जती पाठो वाटी तै होय भेटी हरिप्रियाची. हरिप्रियाची भेटी तै होय. अनंत पुण्य, अनंत शब्द आहे. आता त्याचं संख्यात्मक स्वरूप सांगा तुम्ही. अनंत पुण्य कोट्यानुकोटी. त्यावेळेला कुठं संतांची भेट होईल. म्हणून संत भेटावा असं आपल्याला वाटतंय ना, तर आपण पुण्य करत राहायला पाहिजे. अजून आपल्याला संतांची भेट जर होत नाही तर याचं स्पष्ट आपण स्वरूप लक्षात घ्यावं की आपलं पुण्य अजून तितकं झालेलं नाही. मग काय करायला पाहिजे? मागचं नाही ना, नाही. मग आता करायला लागा. आता करत चला. प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, नव्हे प्रत्येक मिनिट आपण वाया जाऊ देऊ नये. प्रत्येक मिनिटाला अशी आपल्या जीवनात कृती असायला पाहिजे की ज्या कृतीतून पुण्यच निर्माण होईल. त्या कृतीवर पुण्य हाच शेरा पडला जाईल. हे पुण्य 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 प्रत्येक क्षणाला आपण पुण्य करत राहायला पाहिजे. अनंत पुण्य व्हायचीत, कोट्यानुकोटी पुण्य व्हायचीत. मग वर्षातून एकदा 5 रुपयाची पावती फाडली, अनंत पुण्य कधी व्हायची आपली? प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट आपला असा गेला पाहिजे की त्या कृतीवर पुण्य म्हणूनच शेरा पडला पाहिजे. चांगलंच आपण करत राहिलं पाहिजे. तरच पुण्य 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 जमा होत जाईल. आणि ते पुण्य जमा झालं, ते संत भेटण्या इतकं झालं की संत भेटणार. तुम्ही म्हणाल थोडं हो, थोड्यानेच होऊ शकतं. तुकोबाराय म्हणतात तिळा एवढं पुण्य करत चला. ते जर साचलं गेलं तर संत भेटण्या इतकं झालं तर नक्की संत तुम्हाला भेटतीलच. नाम तुझे वाचे से आतुडे समागम घडे संतांचा. तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात तिळे तिळे पुण्य साचा पडे. तिळा एवढं पुण्य साचत जर गेलं आणि नाही या जन्मात झालं तरी हे बहुता जन्मी जोडे. अनेक जन्मामध्ये जर आपण हे जोडत गेलो आणि संत भेटण्या इतकं का झालं की समागम घडे संतांचा. आपली एक सर्वांना परिचयाची म्हण आहे, थेंबे थेंबे. थेंबाने काय होणार आहे? अरे थेंबानेच तळ होणार आहे. तळ जे झालंय हे थेंबाच्या साचण्यातूनच झालेलं आहे. तसं आपण प्रत्येक क्षणाला पुण्यच करत राहिलं पाहिजे. भले तिळा एवढं झालं तरी चालेल. ते संत भेटण्या इतकं झालं का नक्की आपल्याला संत भेटणार. तितकं व्हायला पाहिजे. एक छोटा दृष्टांत सांगतो म्हणजे झटकन आपल्या लक्षात येईल. तराजू आहे, त्याचा काटा हा मध्यावर कधी येतो? तराजूचा काटा हा मध्यावर कधी येतो? समान वजन झालं का. एका पारड्यात जे आपण वजन टाकलेलं आहे 5 किलो, 10 किलो, 20 किलो, 50 किलो जे टाकलेलं आहे त्याच्या इतका माल, त्या वजना इतका माल ज्या वेळेला दुसऱ्या पारड्यात पडेल त्याच वेळेला तो काटा मध्यावर येईल.
तितका जोपर्यंत ह्या पारड्यात माल पडत नाही तोपर्यंत तो काटा असा झुकत राहतो, असा. आणि तो थोडं थोडं टाकत राहतो. घेणार म्हणतो, अरे हेमट्यासारखं काय एवढं एवढं टाकतो, बघ काटा किती मागे, टाक टाक आणखी, टाक आणखी. केव्हा येईल तो मध्यावर? तितकं समान माल इकडे या पारड्यात पडेल तेव्हा. तितका समान का झाला की तो काटा मध्यावर येतो न स्थिर राहतो, हलो नये चालू नये, स्थिर राहतो. तितका माल पडला पाहिजे. तसं संत भेटण्या इतकं आपलं पुण्य साचलं गेलं पाहिजे. तितकं साचलं गेलं, तेवढं झालं की आपल्यालाही संतांचा समागम समागम घडे संतांचा. पुण्यच पुण्य आपण करत राहाय पाहिजे. आपण बारकाईने आपल्या जीवनाचं अंतर होऊन चिंतन करा. आपले असे किती दिवस वाया जातात, किती महिने वाया जातात, किती वर्षानुवर्ष वाया जातात. आपण सावध होत नाही, पुण्य करायला मागतच नाही. करायचं झालं तर दुसऱ्याचं वाटोळं कसं होईल याच प्रयत्नात राहतो. पण आपल्या जीवनाला हानी करणारं हे आहे हे लक्षात येत नाही. आणि आपल्या जीवनात लाभदायक होणारं ते पुण्य आपण करत नाही. दिवसच्या दिवस, वर्षाच्या वर्ष वाया घालवतो. असं नाही झालं पाहिजे. जागरूक राहिलं पाहिजे. पुण्यच पुण्य. प्रत्येक क्षणाक्षणाची कृती ही पुण्यातच जमा झाली पाहिजे. त्यावेळेला कुठे समागम घडे संतांचा असं तुकोबाराने सांगितल्यानंतर काही लोक म्हणाले, महाराज खूप सुंदर तुम्ही आम्हाला दिशा दिली, आता आम्ही लागलोच कामाला. आम्ही पुण्य घडवणारच. एकही दिवस आम्ही वाया जाऊ देणार नाही. एकही काकडा आम्ही सोडणार नाही. एकही हरिपाठ आम्ही सोडणार नाही. एकही भजन आम्ही सोडणार नाही. करणारच, लागणारच. आज आमच्या ध्यानात आलं तेवढं पुण्य व्हायला पाहिजे आपलं. एकही क्षण वाया जाऊ दिला नाही पाहिजे. त्या त्या क्षणातली आपल्या अशी कृती घडत गेली पाहिजे की ते पुण्यच घडलं पाहिजे. लागलोच का आम्हाला, आम्ही पुण्य घडवणारच. तुकोबारा म्हणतात, तुम्ही तितकं पुण्य घडवलं की तुम्हाला संतांचा समागम घडणारच. समागम घडे संतांचा. संतांचं दर्शन तुम्हाला होईल. असं तुकोबाराने सांगितल्यानंतर लोक म्हणाले, महाराज खूप सुंदर दिशा दिली आम्हाला तुम्ही. आम्ही पुण्य घडवणार आणि तितकं आमचं पुण्य घडलं गेलं की आम्हाला संतांचा समागम घडणारच. हो, घडणार, नक्की घडणार. फक्त आता आम्हाला पुढे एक सांगा, तो संतांचा समागम घडल्यानंतर पुढे आमच्या जीवनात काय घडल, आम्ही काय करायला पाहिजे. एक महत्त्वाचं सांगतो आपल्याला. तुमच्या ह्या मार्गदर्शनानं आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत राहणार, गाभील राहणार नाही. पुण्य घडवणार आणि त्याप्रमाणे आम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार संतांचा समागम घडणार. फक्त आम्हाला एक दिशा द्या. आता काय दिशा? अशी द्या की असे संत जर आम्हाला जीवनात भेटले तर आमचं प्रथम कर्तव्य काय? प्रथम भेटीला मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन मग चरण मंगावे, मग चरण मंगावे, मग चरण मंगावे. अफाट अमर्याद पुण्य आमच्याकडून घडलं गेल्यावर आम्हाला संतांचा समागम घडेल. तो घडल्यानंतर प्रथम कर्तव्य आमचं काय? गंमत अशी असते बघा, काही वेळेला माणसाला काही सुचत नाही. अशी थोर विभूती, थोर माणसं जर आपल्या घराला आली तर माणसाला काय करावं हे सुचत नाही. पाणी द्यायचं हे कळत नाही,
हातपाय धुवायला द्यावं पाणी हेही कळत नाही, त्यांना बसायला आसन द्यावं हेही कळत नाही. गांगरून जाणतात माणसं, काय करावं हे कळतच नाही. आमच्या डोक्यावर वळकठी आहे, हातात पिशवी आहे, आम्हाला न्यायला आलेले आहेत. तरी न्यायला आलेल्याला कळत नाही का यांची वळकठी घ्यावी आपण का यांचा पिशवी हातातली घ्यावी. हे अनुभवाची गोष्ट सांगतो आहे. तुमच्या नाशिक जिल्ह्यातलीच आहे, पण त्या गावाचं नाव मी सांगत नाही. सुचत नाही माणसाला नेमकं काय करावं. पहिल्यांदा घरात आल्यावर बसायला काय टाकावं तेही सुचत नाही, काही सुचत नाही नेमकं. महाराज आम्हाला जरा सुचवून द्या. संत असे भेटल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे, आमचं प्रथम कर्तव्य काय हे सांगा. तुकोबारा म्हणतात सांगू, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. भेटी प्रथम आलिंगन, त्यांची भेट झाल्यानंतर त्यांना प्रथम आलिंगन द्यावं आणि मग काय करावं, मग चरण वंदावे, मग त्यांच्या चरणाला वंदन करावं. असं तुकोबारायांनी कर्तव्य सांगितल्यानंतर लोक म्हणाले महाराज खूप सुंदर आम्हाला तुम्ही दिशा दिली, त्या दिशेप्रमाणे आम्ही आमची वाटचाल करणार, आम्ही पुण्यात पुण्य घडवणार, तितकं पुण्य घडल्यानंतर आम्हालाही संतांचा समागम घडणार, संतांचा समागम घडल्यानंतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही त्यांना आलिंगन देणार. पण आता एक सांगा फक्त, आलिंगन घडल्यानंतर आमच्या जीवनात काय घडेल हे सांगा. तर आलिंगन घडल्यानंतर आपल्या जीवनात काय घडेल हेच तुकोबारा आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतायत. आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता महाराज तुमच्या मार्गदर्शनानंतर आम्ही पुण्य घडवणार आणि तितकं पुण्य घडल्यानंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला संतांचं दर्शन घडणार. मग संतांचं दर्शन घडल्यानंतर पुढे काय करावं आम्ही तेही तुम्ही मार्गदर्शन केलं की प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. मग तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही तेही करणार, आम्हाला आलिंगन घडणार. महाराज हे तुम्ही सांगता कसं काय, भेटल्यानंतर हे प्रथम आलिंगन द्यावं मग चरण वंदावे सांगता कसं काय,
हे सांगतो म्हणजे असं सांगतो, आमच्या पूर्व कालखंडात जे संत होऊन गेले त्या संतांनी देखील हीच पद्धत अवलंबिलेली आहे. त्यांनी आपल्या जीवनात हेच केलेलं आहे. संत भेटल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आलिंगनच दिलेलं आहे आणि मग चरणाला वंदन केलेलं आहे. ही पूर्वापार चालत आलेली पद्धत, संतांची प्रणाली, हे मला माहीत असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. म्हणे असं कोणी असं सांगा ना आम्हाला पुरा, तू कोण म्हणतं सांगतो. नाथ महाराजांनी देखील आपल्या जीवनात पुण्य घडवलं. पुण्य घडल्यानंतर त्यांना संतांचं दर्शन झालं. संतांचं दर्शन झाल्यानंतर त्या दिवसाला त्यांनी धन्यता दिली. महाराज, आता तुम्हाला संतांचं दर्शन झालं, तुम्ही आजचा दिवस धन्य मानता, मग आता संत भेटल्यानंतर तुम्हाला काय करावं वाटतंय? नाथ महाराज म्हणतात, मला प्रथम हे करावं वाटतं की त्यांना प्रथम आलिंगन द्यावं आणि नंतर आलिंगन द्यावे. माझ्या जीवनात हा अपूर्व असा योग घडून आला की मला संतांचं दर्शन झालं. म्हणून आजचा दिवस मी धन्य मानतो. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. काय झालं त्यातून? अनंत जन्मीचा शीन गेला. मग असं संतांचं दर्शन तुम्हाला झालं, अनंत जन्माचा शीन गेला. तुम्हाला आता त्यांच्या बाबतीत काय वाटतंय? नाथ महाराज सांगतात, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. मला असं वाटतंय ते मला भेटले, त्यांचं दर्शन झालं, मला वाटतं त्यांना आलिंगन द्यावं. मग आलिंगन दिल्यानंतर पुढे काय वाटतं? त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं. किती वेळ? कधीच सोडू नये. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. पहिलं आलिंगन द्यावं वाटतंय, नंतर चरणाला वंदन करावं वाटतंय. म्हणून नाथ महाराजांच्या या म्हणण्यानुसार मी तुम्हाला सांगतो, तुम्हालाही संत जर प्रथम भेटले तर तुम्ही प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. बस महाराज, घडत घडत गेल्यानंतर इतकं घडत आले, मग त्याच्यानंतर तुम्ही पुढे सांगता ते आलिंगन आमच्या जीवनात घडणारच. मग
मग आलिंगन आमच्या जीवनात घडल्यानंतर आम्हाला लाभ काय जोडणार? आलिंगनातून फलश्रुती काय? जगद्गुरु तुकोबाराय ती फलश्रुती उत्तरार्धात स्पष्ट करतात. मोक्ष सायुज्यता जोडे, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन जर घडलं तुम्हाला, त्या आलिंगन घडण्यातून सायुज्यता नावाचा मोक्ष जोडला जाईल. सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होईल. हे त्या आलिंगनाचं साफल्य आहे. आलिंगनातून संत त्याला आपल्या योग्यतेला आणतात, आपल्या योग्यतेला आणतात. कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर अर्जुनाला श्रीगुरु भेटले, भगवान श्रीकृष्ण. कृष्णम वंदे जगद्गुरु. गुरु भेटले. मग अर्जुनाला भगवंताचं आलिंगन घडलं. भगवंताने अर्जुनाला आपल्या हृदयाला लावलं. काय झालं अर्जुनाचं? हृदय एक झाले. ए हृदयचे ते हृदय घातले. द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. आपणा ऐसे केले, आपल्या सारखं केलं. आलिंगनातून सर्व अनिष्ट दूर होणार आणि इष्ट असं तुम्हाला सर्व प्राप्त होणार. सर्वात इष्ट असा मोक्ष आहे आणि त्या मोक्षातही सर्वात उंचीचा मोक्ष म्हणजे सायुज्यता आहे. तो सायुज्यता मोक्ष तुम्हाला प्राप्त होईल. कोणी म्हणेल काय मोक्ष मोक्ष भानगडे, आम्हाला तर काय ते माहीत नाही. अशी त्याची काय विशेषता? आमची काही इच्छा नाही, मोक्ष माहीत नाही. तू खबर राहतो मोक्षही ज्याला माहीत नाही, आता त्या गाडवाला काय सांगायचं? अगदी मोक्ष नाही ठावा, काय सांगावे त्या गाढवा. मोक्षही माहीत नाही म्हणजे नाही माहीत. आज शब्द ऐकला आम्ही मोक्ष. तर मोक्ष म्हणजे काय आपल्या लक्षात आणून देतो आणि सांगू. सर्वांना अपेक्षा मोक्षाचीच आहे. सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा आपल्याला मोक्ष मिळावा हीच आहे. व्यापारी असो, शेतकरी असो, नोकरी करणारा असो, कोणी असो, सर्वांची हीच मूलभूत अपेक्षा आहे की मोक्ष आपल्याला मिळाला पाहिजे. अहो शब्दच आज माहीत झाला ना, आमची अपेक्षा कसली. तरी एक लक्षात घ्या, शब्ददृष्ट्या जरी आपल्याला मोक्ष अपेक्षित नसला तरी अर्थदृष्ट्या मोक्ष आपल्याला अपेक्षितच आहे. सर्वांना अपेक्षा मोक्षाचीच आहे. अर्थदृष्ट्या हे आपल्या लक्षात येईल. शब्ददृष्ट्या मोक्षाला कोणी नाही म्हणाल, पण अर्थ तुम्हाला सांगितल्यानंतर तोच पाहिजे असं म्हणाल. मोक्ष म्हणजे काय सांगतो आपल्याला, ज्याच्यात दुःख कायमचं मिटलं जातंय. जो प्राप्त होण्यात दुःख आपलं कायमचं मिटलं जातंय आणि आनंद कायमचाच प्राप्त होतोय, त्याला म्हणतात मोक्ष. आपल्या जीवनात हीच अपेक्षा आहे की नाही आपल्याला? आपल्या दुःख गेलं पाहिजे आपल्याला वाटते आणि ते कायमचं गेलं पाहिजे असं वाटते. दुःख कायमचं जाणं आणि आनंदही कायमचा मिळत राहणं, हे ज्याच्या प्राप्तीत घडतं त्याला म्हणतात मोक्ष. त्याला दुसरं नाव मुक्ती आहे. मोक्ष मुक्ती एकार्थवाचे शब्द आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच म्हणतात मुक्ती. आणि हिचीच आपल्याला अपेक्षा आहे. दुःख जावडतंय, आनंद कायमचा मिळावतोय. पण याकरता प्रयत्न करूनही आपलं दुःख मिटत नाही, आनंद मिळत नाही. याचं कारण तो सायुज्यता मोक्ष जोडला जात नाही. म्हणून तो मिळाला की तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार, दुःख कायमचं जाणार, आनंद कायमचा मिळणार. हे घडणार त्या आलिंगनातून. मोक्ष सायुज्यता जोडे. म्हणून आलिंगन घडावं ते अशा संतांचंच घडावं, इतरांचं घडूच नये. धृतराष्ट्राचं आलिंगन घडूच नये.
धृतराष्ट्राचं आलिंगन भीमाच्या पुतळ्याची राख करण्याकरता झालं. इतरांच्या आलिंगनामध्ये हानी आहे आणि संतांच्या आलिंगनामध्ये महान लाभ आहे. तुम्ही कशावरून म्हणता? ज्ञानोबाराने सांगितले म्हणून मी म्हणतो. ज्ञानोबारांना विचारू आपण, ज्ञानोबाराय संतांचं आलिंगन घडण्यातून तुम्हाला काय वाटतंय? आता तर आलिंगन घडण्यातून मला काय वाटतंय हे ज्ञानोबाराय सांगतात. आलिंगने सुख वाटे, सांगता संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा स्थूळी सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. आलिंगने सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे. हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण. ज्ञानोबाराने सांगितलंय. तुकोबाराय तुमचं सांगा, हे तुम्ही ज्ञानोबारायांचं सांगता. संतांच्या आलिंगन घडण्यातून तुम्हाला काय लाभ झाला? तुकोबाराय आपला लाभ संतांच्या आलिंगनातला सांगतात. आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया. आलिंगने संतांचिया, दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. ज्ञानोबारायांनी आलिंगनाचं साफल्य सांगितलं, तुकोबारांनी साफल्य सांगितलं. म्हणून ही अंतिम अवस्था आहे. सायुज्यता मोक्ष हा अंतिम श्रेष्ठ मोक्ष आहे. मोक्षाचे 4 प्रकार: सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. देव ज्या लोकात आहे त्या लोकात आपण जाणं ही सलोकता मुक्ती. देवाजवळ जाणं ही समीपता मुक्ती. देवाचं रूप आपल्याला प्राप्त होणं ही सरूपता मुक्ती. आणि आपण देवच होणं ही सायुज्यता मुक्ती. आणि हा सायुज्यता नावाचा मोक्ष या आलिंगनातून प्राप्त होतो. मोक्ष सायुज्यता स्पष्ट निर्देश करतात. सायुज्यता नावाचा मोक्ष हा जोडला जाईल. म्हणजे हा अंतिम मोक्ष सर्वात श्रेष्ठ मोक्ष आहे. ब्रह्मात आणि तुमच्यात फरक राहणार नाही. यया ब्रह्मत्वासीच पार्था, सायुज्यायशी व्यवस्था, याची नावे 4था पुरुषार्थ गा. तेव्हा हा सायुज्यता मोक्ष परमोच्च असा हा मोक्ष तुम्हाला प्राप्त होईल. मोक्ष सायुज्यता जोडेल. म्हणून आपल्या जीवनाचं साफल्य व्हावं असं वाटतंय, आपली अपेक्षा फलीभूत व्हावी असं वाटतंय, तर संतांशी आलिंगन घडलंच पाहिजे. तिथूनच आपला जन्म सुफल होणार आहे. सुफल हा जन्म होईल सुफल हा जन्म होईल तेथून.
देता आलिंगन वैष्णवांशी, वैष्णवांना आलिंगन दिल्यानंतर आपल्या जीवनाची सफलता होणार आहे. म्हणून असं महान साफल्य संतांच्या आलिंगनातून जोडणार आहे. तेव्हा आलिंगन घडलं की हा लाभ होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. मग सांगा, ज्यामध्ये जीवनाची सफलता आहे, पूर्णता आहे, असा सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो आहे. मग सांगा, यापेक्षा आपल्याला जीवनात काय मिळवायचं आहे? असं अतिउच्च फल ज्या संतांच्या आलिंगनातून घडत आहे, असा संतांचा अलौकिक विशेष महिमा आहे. तुकोबाराय ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ऐसा संताचा महिमा, 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 असा संतांचा अलौकिक महिमा आहे की त्यांच्या आलिंगन घडण्यातून सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो आहे. ही जीवनातली फलश्रुती आहे. सायुज्यता मोक्ष जोडला जातो. म्हणून 4 पुरुषार्थामध्ये मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. आणि मोक्ष या परम पुरुषार्थामध्ये सर्वात उंचीचा मोक्ष सायुज्यता आहे. तो जोडला जाणार आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा. हा आलिंगनाचा महिमा सांगितलाय. संतांचा महिमा संतांनी अनेक वेगवेगळ्या पैलूने ग्रथित केलेला आहे, सांगितलेला आहे. कुठे चरणाचा महिमा, कुठे नामस्मरणाचा महिमा, कुठे भेटण्याचा महिमा, कुठे दर्शनाचा महिमा, कुठे चरण रजाचा महिमा. वेगवेगळ्या अंगाने संतांचा महिमा संतांनी गायलेला आहे. त्यांच्या चरण रजाचाही विशेष महिमा सांगितलेला आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. तुका म्हणे निवे तनू रजक्कनू लागता. हा चरण रजाचा महिमा आहे. संतांच्या भेटीचाही महिमा आहे. या संतांशी भेटता हरे संसाराची व्यथा. भेटीचा महिमा, संतांच्या दर्शनाचा महिमा. धन्याजीनं संत दर्शनाचा, धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन. झाली पापा ताटपा तुटी दैन्य गेले उठा. दर्शनाचा महिमा. कुठे संतांच्या नामस्मरणाचाही महिमा सांगितलेला आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्यांच्या नामस्मरणाचा महिमा. एकेका महिम्यावर एक कीर्तन करता येण्यासारखं आहे. तेव्हा संतांचा वेगवेगळा अलौकिक असा महिमा आहे. हा आलिंगनाचा महिमा मी आपल्याला सांगितला. तुकोबारा म्हणतात ऐसा संतांचा महिमा. मग आता पुढे काय? पुढे काही मिळवायचंच नाही. हे अंतिम आहे साध्य. आता बोलण्याची हद्द संपली, झाली बोलायाची सीमा. बोलण्याची हद्द आता संपलेली आहे.
बस. आता काय बोलायचं, काय बोलायचं म्हणजे पुढे 2 चरणं राहिलीत, ती 2 चरणं झाली, अभंग संपला नाही. 2 चरणाचा, 4 चरणाचा अभंग आहे, पुढे 2 चरणं राहिली, ती बोलण्याची हद्द संपली. ठीक आहे, मग पुढची 2 चरणं कशा करता? पुढची 2 चरणं याप्रमाणे आहेत. संतांचं आलिंगन घडलं, अलौकिक हा महिमा संतांचा अनुभवाला आला. आता बोलण्याची हद्द संपली. हद्द संपली ही गोष्ट खरी, पण आमची एक अडचण तुमच्या पुढे मांडतो. लोक म्हणू लागले, अडचण काय? अडचण अशी आहे, आम्ही एका यात्रा कंपनीमध्ये बुकिंग केलेलं आहे. आम्ही घरातले जवळजवळ 6 माणसं त्यांच्याबरोबर यात्रेला जाणार आहोत. आम्ही 1.5 लाख रुपये भरलेले आहेत. संत आले, भेटले, आलिंगन झालं. पुढे काय? यात्रेचं काय करायचं? तुकोबारा म्हणतात, संत भेटल्यानंतर कुठे यात्रेलाही जाण्याची गरज नाही. का गरज नाही? यात्रेला जायचंय कशा करता? यात्रेला जायचं कशा करता? त्या त्या तीर्थांचा महिमा सांगितलेला आहे म्हणून त्या तीर्थाला गेलं पाहिजे असं तुकोबारा तुम्हीच नाटाच्या मगत सांगितलंय ना. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाये तीर्थयात्रे जाय. चुको नको, तीर्थयात्रेला जा असं तुम्ही सांगितलं नाही ना. तुकोबारा म्हणतात, मी जा असं सांगितलंय खरं, पण ते केव्हा सांगितलंय? संत भेटलेले नाहीत आणि तुमचे हातपाय चालत आहेत, सर्व सिद्ध आहे, त्यावेळेला तुम्हाला आम्ही हा निर्देश केलेला आहे की तीर्थयात्रे जाय, चुको नको. पण एक सांगू, संत जर प्राप्त झाले, त्यांचं आलिंगन घडले, त्यांचं दर्शन घडले, त्यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे ना, आता त्या संतांना डावलून तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही. का बरं नाही? तुम्हाला ज्या तीर्थयात्रेला जायचंय, तुम्ही म्हणता ती तीर्थ तिथे आहेत का त्यांना विचारा. मग ती तीर्थ कुठं आहेत? तर जे संत तुम्हाला प्राप्त झालेले आहेत त्यांच्या जवळ ही सर्व तीर्थ आहेत. हेच तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात तीर्थे परवकाळ तुकोबारा म्हणतात, संत प्राप्त झाल्यानंतर संतांना डावलून कुठल्या तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही.
का नाही? ज्या तीर्थांना तुला जायचंय ती तीर्थच संतांच्या जवळ आहेत. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ, या चरणाचा अन्वय असा, अवघी तीर्थे सकळ पर्वकाळ पायापे. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ, अवघी तीर्थे आणि सकळ पर्वकाळ पायापे. जेवढे म्हणून तीर्थ आहे तेवढी सर्व तीर्थ, आणि जेवढे म्हणून सर्व पर्वकाळ आहेत ते सर्व पर्वकाळ हे संतांच्या चरणाजवळ आहेत. चरणाजवळ तीर्थ आणि पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ कशा करता? तर पवित्र होण्याकरता ती तीर्थ आणि पर्वकाळ संतांच्या चरणाकडे येतात. तीर्थे तया ठाया किती पुनीता वावया, हे पर्वकाळ पाया तळी वसया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. सर्व तीर्थ संतांच्या चरणाजवळ येतात. कशा करता? पुनीत होण्याकरता. मग तीर्थ पुनीत नाहीत का? तीर्थ पुनीत आहेत, पण ते मलिन होतात ना. कशाने? आपल्यासारखे जातात ना तिथे म्हणून. आपण जे आयुष्यावर पापच पाप करतो ते पाप घालवण्याकरता आपल्याला तीर्थयात्रेला जावं लागतं. आणि आपण तीर्थयात्रेला गेलो की आपण तीर्थात बुडिका मारली की ते आपलं पाप जातं, पण ते तीर्थांना लागतं. मग तीर्थ मलिन होतात. मग मलिन झालेली तीर्थ त्यांना पवित्र व्हायला काय मार्ग? त्यांना पवित्र व्हायला एकच मार्ग, त्यांनी संतांच्या चरणाजवळ यावं. संतांच्या चरणाजवळ आलं की ते पवित्र होतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. पर्वकाळ पाया तळी, पर्वकाळ आहे पाया तळी आणि तीर्थे त्यांच्या चरणाजवळ आहे, आणि ते चरण तुझ्याजवळ आहेत. म्हणून तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ, संतांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ सर्व पर्वकाळ आहेत. म्हणून सूर्यग्रहणाचा पर्वकाळ, मकर संक्रांतीचा पर्वकाळ, या पर्वकाळाकरताही कुठे तीर्थाला जाण्याची गरज नाही, ते संतांच्या चरणाजवळ आहेत. म्हणून ऐसा संतांचा महिमा, झाली बोलयाची सीमा. महाराज ठीक आहे, तुमचं म्हणणं आमच्या लक्षात आलं. नाही तीर्थयात्रेला जायचं, रद्द. पण बद्रीनाथ केदारनाथला तर गेलं पाहिजे ना. इतर तीर्थ नकोत, पण देवाकडे तर गेलं पाहिजे ना. देवाच्या यात्रेला तरी गेलं पाहिजे ना. तुकोबारा म्हणतात, खरं सांगू तुम्हाला, संत प्राप्त झाल्यानंतर संतांना डावलून देवाकडे हे जाण्याची गरज नाही. देवाकडे जाण्याची गरज नाही. हो का? संत प्राप्त झालेले आहेत ना, मग त्या संतांचीच तुम्ही सेवा करा, संतांचीच पूजा करा. मग देवाला राग नाही येणार का? तुकोबारा म्हणतात, नाही राग येणार. तुम्ही जी संतांची सेवा कराल, संतांची जी पूजा कराल, ती केलेली पूजा सहज देवालाही प्राप्त होते. हेच तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा,
संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा संताचा महिमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुकोबाराय म्हणतात संतांना डावलून देवाकडेही जाण्याची काही आवश्यकता नाही. मग काय करायचं? त्या संतांची सेवा करत राहायचं, त्यांची पूजा करायची, त्यांची भक्ती करायची, त्यांची सेवा करायची. देवाला राग नाही येणार का? नाही, का ती संतांची केलेली सेवा देवाला प्राप्त होणार आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्यांची सेवा केली देवा पावे. त्या प्राप्त झालेल्या संतांची जर तुम्ही सेवा केली तर तीच सेवा देवालाही प्राप्त होते. म्हणून संतांना डावलून देवाकडे जाण्याची आवश्यकता नाही. त्या संतांचीच सेवा करत राहायचं, संतांची सेवा करायची. संतांना तुम्ही डावलाल आणि देवाकडं जाल तर सांगू, संतही सुटले देवही सुटला, दोन्हीकडून तुम्ही सुटले जाणार, मोकलले जाणार. ते धोबी का कुत्ता घरकाना घाटका म्हणतात तसं तेलही गेलं आणि तुपही गेलं, फक्त तू पटणं हातात आहे. संतांना डावलून गेला की संतही सुटले, आणि संतांना डावलून तुम्ही देवाकडे गेले की देवालाही संतांना डावलून तुम्ही आलेले मान्य होत नाही. म्हणून संतही सुटले, देवही सुटले. संतांना डावलून देवाची तुम्ही पूजा कराल, देवाची सेवा कराल तर देवाला ती सेवा मान्य नाही. उलट देवाला तो भार वाटतो, भार अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. संतांची सेवा न करता देवाची सेवा जर करत राहिला तो देवाला तो भार वाटतो, भार. म्हणून संतांना डावलू नका, देवाकडे संतांना डावलून देवाकडे जाऊ नका. तुकोबारांच्या भाषेत थोडं स्पष्ट सांगतो. मी एक आपल्याला विचारतो महत्त्वाचं. देवाची सेवा करणं, देवाची पूजा करणं हा धर्म आहे का अधर्म आहे? काय म्हणणं आहे? देवाची पूजा करणं धर्म आहे का अधर्म आहे? धर्मच आहे. देवाची पूजा करणं हा धर्मच आहे. पण तुकोबाराय म्हणतात संतांना डावलून जर देवाची पूजा असेल
तर देवाची पूजा धर्मात जमा होत नाही. संतांचा अतिक्रम देव पूजा मंत्र पुष्प देवा संतांचा अतिक्रम देव पूजा तो येथे जगण्यात मंत्र पुष्प देवा संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. देवपूजा तुम्ही धर्म म्हणता ना, पण तुकोबरा म्हणतात संतांना डावलून जी देवपूजा असेल ती धर्मात जमा होणार नाही, ती अधर्मात जमा होणार. तो धर्म ठरणार नाही का? देवाचा आत्मा आहे संत. ज्ञानी त्वात्मैव मे मतम. भगवान त्या संतांना आपला आत्मा मानतात आणि त्या आत्म्यालाच तुम्ही वगळलंय. त्यामुळे देवाला तो तुमचा धर्म म्हणून मान्य नाही, तो अधर्म आहे. तुम्ही पूजा कराल ती पूजा नाही होणार. तुम्ही देवाला 56 भोग समर्पण केले, दया दुधाचा अभिषेक केला, चांगले भारी भारी हार घातले, फुलं वाहिली, पण देव म्हणतो कोणीतरी मला दगड मारतोय. दगड देव पूजा मानत नाही. येती दगड तैसे वरी मंत्र पुष्पे देवाश्री. देवाश्री पुष्पे वरी दगड तैसे येती. देवाच्या शिरावर वाहिलेली फुलं, देव म्हणतो कोणीतरी मला दगड मारते. दगड आपण मंत्र जे म्हणून अभिषेक करू ते मंत्र भगवान शिव्या म्हणतो. म्हणून देवाला संतांना डावलून केलेली आपली भक्ती मान्य नाही. तर संतांची सेवाच करत राहिलं तर ती देवालाही प्राप्त होते. जसं आईला आपल्या मुलाचे केलेले उपचार, मुलाला गोंजारलं, उचललं, घेतलं, मुके घेतले, त्याचा शेंबूड पुसला, आईला त्याचं समाधान वाटतं. माझ्या मुलाचं किती कौतुक करतायत. पण त्या मुलाच्या डोक्यात लाथा घातल्या आणि आईला 25 लाखाचा बनारसी शालू दिला. बऱ्याच आयांनो मी तुम्हाला विचारतो, तुमच्या मुलाच्या डोक्यात लाथ घातली आणि तुम्हाला एखाद्याने 25 लाखाचा बनारसी शालू दिला, तुम्ही नेसणार का? घालणार का? तुम्हाला ते मान्य होणार नाही. कोणत्याही आईला ते मान्य होणार नाही. माझ्या मुलाच्या डोक्यात लाथा घालतो आणि मना शालू देतो, लय भारी आहे, 25 लाखाचा आहे, साधी साडी नाही. ती आई म्हणे लाव त्याला काढी, ही साडी माझ्या काय कामाची? माझ्या मुलाच्या डोक्यात लाथा घालतो आणि मला पाटोळा नेसवतो. बालक एक एकुलता त्यासी माथा आणि तल्या लाथा, मग पाटोळाही नेसविता क्षोभली माता समजेना. आईला ते मान्य होत नाही. तसे देवाचे उपचार देवाला मान्य होत नाही. संत माझे लढेवाळ त्यांची पूजा मज लागे गोड. संत सेवकाचे मी पुरवी कोड मज निचाडा चाड तयाचे. म्हणून संतांचे केलेले उपचार हे देवाला प्राप्त होतात, देवाला मान्य होतात. म्हणून तुकोबरा म्हणतात संतांना डावलून देवाकडेही जाण्याची आवश्यकता नाही. संतांची सेवा करा तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा झाले बोला याची सीमा. असा संतांचा अलौकिक महिमा आहे. बोलण्याची हद्द संपलेली आहे. आता बोलण्याची हद्द संपली जर म्हणतायत तर इथून पुढं आपण बोलणं हेही चांगलं नाही. मग बोलायचं नाही, मग करायचं काय? त्यांचं नामस्मरण करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा झाली भोला याची सीमा. असा संतांचा अलौकिक महिमा आहे. आलिंगन घडण्यातून सायुज्यता मोक्ष प्राप्त होतो. सर्व तीर्थाचं फल मिळतं, पर्वकालाचं फळ मिळतं. नव्हे नव्हे आपण त्या संतांची सेवा केली तर ती देवालाही प्राप्त होते. म्हणून जीवनात मिळवायचं वेगळं असं काही राहत नाही. असा संतांचा अलौकिक महिमा आहे. आज वैकुंठवासी परमपूज्य परमश्रद्धेय गुरुनाम गुरु लक्ष्मण महाराज इगतपुरकर यांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी कोणाची? ज्यांनी जीवनात काय पुण्य संपादन केलेलं आहे त्यांची. महाराजांनी खूप आपल्या जीवनात पुण्य मिळवलं आणि अनेकांनाही पुण्य मार्गाला लावलं, म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. आज आपण त्यांच्या पुण्यतिथीच्या या पर्वकालात अवगाहन करून आपण सर्वजण पवित्र होऊ शकतो. म्हणून संतांचे विचार आचार आपण आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करावा. तुकोबारा एक खूप सुंदर सोप्या भाषेत आपल्या सर्वांना लक्षात आणून देतात. असे अभंग नजरेपुढे ठेवावेत. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवावं. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. तुकोबारांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? जळी दगडा सहित वया तारिल्या जैस्याला. दगडाला तारणारे अभंग आपल्याला नक्की तारतील, पण आपण तसं दगड तरी असे अभंग नजरेसमोर ठेवावेत. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवावं. म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगांचं दगडावरच कोरून चिरस्मारक व्हावं आणि ते सर्वच्या सर्व अभंग सर्वांच्या निदर्शनास यावेत. म्हणूनच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली आणि तेच अभंग दगडावर करून लावलेले ते जगाच्या हृदयावर कोरायचे. म्हणून त्याच्याकरता गुरुकुल पद्धतीने विद्यालयही तिथे आपण सुरू केलेलं आहे. तर या प्रकारे संतांचे विचार आचार हे आपल्या जीवनाला अतिशय तारक असे आहेत. म्हणून ते सर्वच्या सर्व अभंग सर्वांच्या नजरेसमोर यावे म्हणून उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून ही गाथा मंदिराची योजना राबवण्यात आली. आपण सर्वांनी पाहिलेलंच असेल. कोणी जर चुकून राहिलं असेल तर तो भाग्यवान समजावा. तर राहिलं असेल कोणी तर आता राहू देऊ नका. जा एकदा देहूला या आणि जिथे तो गाथा तरला, जिथे तुकोबाराने 13 दिवस अनुष्ठान केलं, जिथे तो गाथा दगडाला घेऊन वर आला आणि तिथून पुढे आपल्याला मिळालेलं आहे, तिथे जर ते अभंग बुडाले असते आपल्या वाट्याला काय आलं असतं? जे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर मी नेहमी म्हणायचे, तो गाथा तिथे बुडाला असताना आपणही बुडालोच असतो. तो तरला म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं हे चिरस्मारक उभं राहिलेलं आहे. आपण ते अभंग आपल्या जीवनात धारण करावेत. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवण्याचा आपण प्रयत्न करावा. आपणही तरल्याशिवाय राहणार नाही. ज्या तुकोबारांनी हे आपल्याला प्रबोधन केले त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू आणि सेवेला विराम देऊ. सर्वजण तुकोबारांच्या नामचिंतनात सहभागी घेऊ. ज्ञानेश्वर माऊली झालंय ना. तुकोबारांचं भजन आपण थोडा वेळ करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम तुकाराम
म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा ज्यांची केली पावे सेवा ज्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा आणि बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा आणि बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा महिमा